विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्या मध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला। मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली, गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे, या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेस मध्ये असा राळा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे। त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे। आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आहे। यानंतर मात्र कुणीही कुठल्याही पक्षाचा असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। मिटलेला आहे का? कारण तुम्ही दोन्ही बाजूशी बोललेला आहात। आता हा वाद मिटलेला आहे। मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे। मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे। हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नाही। साहेब, एक महत्वाचा प्रश्न हा आहे की आमदारांसोबत जे पास दिले जातात, आमदारांसोबत पास दिले जातात, कार्यकर्ता त्यांच्यासोबत येतात आणि त्यातनं अशा घटना घडतात, असा अहवाल आता अध्यक्षांना देखील पोलिसांनी दिलेला आहे। आता काही वेळा मंत्री बैठक लावतात, आमदारांच्या विनंतीवर काही बैठका लागतात, त्या बैठकीला एक चार पाच लोक येतात। साधारण त्या बैठका आता इथे घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे। आम्ही त्या बैठका मंत्रालयात घ्याव्या लागतील। कधी कधी अचानक प्रश्न निर्माण होतो, एखादी आम्हाला आश्वासन असतं की उद्या आम्हाला निवेदन करायचे आहे, त्यावेळी तातडीनं बैठक घ्यावी लागते। त्यावेळी मात्र त्या बैठकी संबंधित काही लोक हे सभागृहात बोलले जातात आणि त्यामुळं आजच्या मला माहिती नाही की एवढे लोक कसे आले, पण निश्चित या सभागृहाचा जो उंची आहे तो मेंटेन करण्याकरता सर्व पक्षीय नेते, आम्ही सर्व गटनेते, आम्ही सर्व आपापल्या पक्षाचे प्रमुख, आपापल्या आमदारही चर्चा करणार आहे सर्वच पक्षाचे। आणि त्यामुळं यानंतर मात्र विधिमंडळात येणारे जे प्रवेशिका किंवा पासेस आहे त्या किती दिल्या पाहिजे, काय दिल्या पाहिजे याबद्दल अध्यक्ष पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय करतील। तो अध्यक्षाचा अधिकार आहे। पण मला असं वाटतं या घटनेचं गांभीर्य, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी अध्यक्षांनी घेतलेलं आहे। विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यामध्ये योग्य निर्णय करतील, पण घटनेचं गांभीर्य मात्र अध्यक्षांनी घेतलेलं आहे, ते निर्णय करतील।